हॅलो हॅलो चेक. हॅलो. एक ओव्हर आणि टीमची धाव संख्या 7 धावा. विद्युत पुरवठा खंडित झाला होता, त्या कारणास्तव थोडंसं क्षमस्व. आणि लगेच आयोजकांनी जनरेटरची व्यवस्था केली आहे. तर लगेच आपण या स्पर्धेला थेट पाहतोय. 8 रन टीमची धावसंख्या. हो, यावेळी थोडंसं जर पाहिलं तर इंजरी झालंय. गोल का करू नका, गोल का करू नका. सर्वांनी साईडला राहा प्लीज. तर ओके आहे का? हे प्रेम आहे क्रिकेटवरचं, हे जिद्द आहे, ही चिकाटी आहे. जरी दुखापतग्रस्त झाला तरी संघाकरता आपलं योगदान देण्याचा प्रयत्न आहे आणि तेवढा विश्वास आहे या खेळाडूवरती. अंपायरनी चेक केलं. सर्वात आधी पहिला विचारलं त्याचं नाव, त्यानंतर आकाशात पाहण्याकरता सांगितलं, आजूबाजूला डोळे फिरवायला सांगितलं आणि ओके आहे. आठ रन. आदित्य बॉलिंग मार्कवरती 2 बॉल 8. ड्राईव्ह केल्या ऑन साईडला, जबरदस्त ग्राउंड शॉट. एक धाव कंप्लीट. मिड ऑनला गेलेला बॉल फिल्डर लॉंगॉनचा येतोय. एक धाव्याने धाव प्लग पुढे येते. 9 धावा टीमची धावसंख्या, म्हणजे 9 मध्ये 9 आल्यात. यानंतर चिठ्ठ्यांचा ड्रॉ होईल, याची दखल आपण घ्यायची आहे. 2 चिठ्ठ्या असतील, एक तर या अगोदर जिंकलेला NCC नायगाव आणि एक विजेता संघ. अशा प्रकारचा असेल यावेळी. जबरदस्त खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर आउट ऑफ दी पार्क. आर के नावाचा आर के धमाका षटकार. वेगाने पुढे येते. टीमची धावसंख्या आहे टोटल 15. हाफ ट्रॅकर हुकचा पटका खेळायचा. पाठीमागे बॉल गेला. एसटी रक्षक आहे, उलट दिशेने टिपलाय झेल. संपलाय खेळ.
कॅच ड्रॉप. अवैध बॉल कव्हरला डीप मध्ये विन होता. इझी कॅच सोडलाय. 2 ओव्हर टीमची धाव संख्या टोटल 17. 2 ओव्हर 17 रन. दोन ओव्हर 17 धावा. बॉलिंग मार्क वरती आलाय मनीष माळी. याला बघतो आपण स्ट्राईकला. विश्वास स्ट्राईक एंडला फुलटॉस बॉल. सध्या स्ट्रगल करतो आणि एसटी रक्षक काय कॅचेस घेतो आज. जबरदस्त एसटी रक्षण. गेलाय विकेट. विकेट गेल्यानंतर न्यू बॅटर दीपक आझायनी या स्पर्धेच्या दिशेने आपण पाहतोय. वैभव भाटकर साहेबांचं शुभागमन होतंय आणि थेट त्यांची एंट्री आर के व्ही आय पी बॉक्समध्ये. वैभव भाटकर वेलकम. कबड्डीपट्टू आहेत आणि त्यांचं करूया हार्दिक स्वागत. लेग बाईटच्या माध्यमातून एक धाव. एक या धावसंख्येने टीमची धावसंख्या पुढे येते. टोटल 18 धावा. बॉलचा विचार केला तर अजून टोटल 4 बॉल शेष शिल्लक आणि या 4 बॉलमध्ये कोणता पलटवार करेल. योगेश भाटकर यांना विनंती आहे की आपण वरती न जाता खालतीच या. वैभव भाटकर आपण खाली यायचंय. व्ही आय पी बॉक्समध्ये त्यांना आपण पाहतोय. ओ यावेळी हा बॉल जबरदस्त. लेंथ लाईन कंट्रोल आहे म्हणून या गोलंदाजावरती विश्वास फार आहे. काय गोलंदाजी करतोय या मॅचमध्ये मिस्टर प्रणित. 3 बॉल जर पाहिलं तर लेग बाईटची एक धाव म्हणजे त्याच्या खात्यामध्ये एकही धाव नव्हती आणि हा बॉल वाईट बॉलचा सिग्नल. थँक्यू अंपायर. एक्स्ट्रा धावेने धावपळक पुढे येईल. 3 बॉल टोटल धावा 19. 19. स्लोवर वन चेंडू होता. हवेत बॉल खेळलाय. कडे कडे खेळायचं होतं. फिल्डर आहे टिपलाय झेल. जितूने गेलाय विकेट. तुमची धावसंख्या 19. काय जबरदस्त गोलंदाजी. एक धाव दिले या गोलंदाजाने ती देखील वाईटच्या स्वरूपात. एक लेग बाईटची धाव होती ती खात्यामध्ये ऍड होत नाही. म्हणजे या 4 बॉलमध्ये टोटल जर पाहिलं तर 2च धावा आल्या. त्यामध्ये एकच गोलंदाजाच्या खात्यावरती आहे. 19 धावा 4 बॉल. राऊंड विकेटने पुन्हा एकदा बॉल खेळला जातोय. काऊ कॉर्नर फेस मध्ये बॉल निघून जातोय. फिल्डर आहे. रनआउटची संधी. रनआउटच्या माध्यमातून जाईल विकेट. गॉन.
20 दुसऱ्या फेरीतील हा दुसरा मॅच पहिल्या इनिंगचा अंतिम बॉल. टीम एका साईडला आपण बघतो युवा स्टार भुईगाव बॅटिंग करत असताना आणि त्यांच्या अपोजिट चांगलं प्रदर्शन झुंजार चांगली झुंज देते या मॅच मध्ये. हो बॅटची इनसाइड एज रनआउटची संधी गेलाय रनआउट. म्हणजे ओव्हरऑल जिंकायला आहेत टोटल 21 धावा. चिठ्ठ्यांचा ड्रॉ आपण करणार आहोत. दीपेश दिंडेकर आपणच या. एनसीसी नायगाव आणि विजेता संघ अशा प्रकारच्या चिठ्ठ्या असतील. एनसीसी नायगाव चला या कॅप्टन. चला आमच्या पंचांना बोलवले खास. भरपूर मेहनत या स्पर्धेकरता रात्र दिवस एक केलाय. या स्पर्धेचं स्वप्न जे पाहिलं होतं ना ते स्वप्न पहिल्या दिवशी पूर्ण होतोय. जबरदस्त स्पर्धा आणि दीपांशू आणि दीपेश दिंडेकर भावजी आणि मेवणा सोबत आपण पाहतोय अशी माहिती राहुल गुसेकर आमच्यापर्यंत देत आहेत. एनसीसी नायगाव चालाय का चालू असलेल्या मॅचचा प्रतिनिधी दोघं आहेत. दोघं एनसीसी नायगाव आपण या. दोन चिठ्ठ्या आपण टाकतोय. एक उचलेल तिला बाय आणि आपण ही चिठ्ठी टाकतोय. ही बायवाली चिठ्ठी आहे ती आपण घ्या. कोणचा मॅच लागेल ते पहा. एनसीसी नायगाव विजेता संघाला बाय असणार आहे. म्हणजे एनसीसी नायगावकडे एनसीसी नायगावचीच चिठ्ठी गेले तर नौजवान आणि एनसीसी नायगाव अशा प्रकारचा नेक्स्ट मॅच असणार आहे. जो जिंकेल त्याला बाय आहे याची नोंद घ्या. चला टॉसला या नौजवान टीम. दोघं जोडीला झाले. इरादे केले होते की आम्ही मॅच खेळू म्हणून दोघांचा मॅच लागलाय. मी विनंती करेन टॉस आपण करायचा आहे. प्रशांत घोडेकर यांना विनंती करेन की आपण टॉस करा. चला लगेच टॉस करायचा आहे. होणारा मॅच 3 ओव्हर असेल याचे आपण दखल घ्यायची आहे. एनसीसी नायगाव आणि त्यांच्या अपोजिट आहे नौजवान हा संघ आपण पाहतोय. आर के धमाका आणि जियांशी 11. टॉस झालाय. रिझल्ट एनसीसी नायगावच्या बाजूने लागलाय. ड्राईव्ह केलेला बॉल पहिल्याच बॉलवरती जर पाहिलं तर 2 धाबा. दीपेश दिंडेकर जिंकेल त्याला बाय आहे आणि नक्कीच बघूया कोणता संघ जिंकेल त्या संघाला बाय असेल म्हणून झुंज द्यावी लागेल. जरी समोर झुंजार संघ आहे ना तर युवा स्टार चमकवावे लागतील. बॅक टू द बॉलर चान्स घ्यायला हवा होता परंतु सध्या डॉट बॉल. विश्वास
आदिवासी एक गाव एक फॉर्मॅट मधला एक जबरदस्त अष्टपैलू नेतृत्व त्याचं पाहिलंय. मॅन इन फॉर्म. स्लोवर वन बॉल होता. आडव्या बॅटने केलाय त्या बॉलला. एक धाव कंप्लीट. स्ट्राईक एंडला फेकी. रनआउटची संधी. चेंडूने दिलाय दगा. बॅकअप होईल तिथपर्यंत 2 धावा. दोन या धावसंख्येने धाव फडक पुढे येते. टीमची धावसंख्या 4 धावा. काय प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. अफाट प्रेक्षक आणि जसा रविवारचा दिवस येईल ना भरपूर मजा येईल. 3 बॉल 4 धावा. ओ यार विली कॉट बिहाइंड. बॅटची एज अँड टेकन. गेलाय विकेट. गॉन. टीमची धावसंख्या 4 बॉल 4 धावा. विकी आलाय 1 डाऊन करता. विकीचा वापर केलाय. फ्लाइट दिलाय. स्लोवर वन बॉल. जास्त ताकद लावायची या बॉल वरती. फिल्डर आला होता. वाईड ऑन लॉंग ऑन ला बॉल गेलाय आणि सध्या 2 धावा कंप्लीट. 2 या धावसंख्येने धावफलक 6. 5 बॉल. एनसीसी नायगाव आणि नौजवान नायगाव होणारा नेक्स्ट मॅच. टॉस जिंकलाय एनसीसी नायगावने आणि निर्णय त्यांचा आमच्यापर्यंत येईल की काय आहे निर्णय. एनसीसी नायगाव चूज टू बॉल फर्स्ट. स्लोवर वन बॉल होता. अपील केली. बॉल टॉस झाला आणि थोडंसं अचंबित केलं या बॉलने. ओव्हर झाले पहिली आणि पहिल्या ओव्हरमध्ये आल्या टोटल 6 धावा. 1 ओव्हर 6. टार्गेट जे आहे ते टोटल 21 धावसंख्येचं आहे. पाहिजे 15. येणारे बॉल 12. 12 बॉल 15ची गरज. बिग बॅश. बिग बॅटचा हा धमाका आपण पाहतोय आणि बिग बॅटल बिग फाईट. ओ हा बॉल दिशाहीन आहे. वाईट बॉलचा सिग्नल येतोय पंच दीपेश दिंडेकर सरांकडून. टीमची धावसंख्या एक्स्ट्राच्या स्वरूपात टोटल 7 धावा. जबरदस्त बॉलिंग करावी लागेल. मॅच संपलेला नाही आहे आणि 7चाच रिक्वायर रन रेट आहे बॅटिंगवाल्या टीमकडून. हे पाहू शकता संपूर्ण ही लंदूर गँग ऑन स्क्रीनवरती. अंकुर कोहली यांना पाहतोय आणि संपूर्ण ती गँग आहे. स्विंग अँड मिस. चांगला डॉट बॉल येतोय. याच बॉलची गरज आहे. 7 धावा या धाव फलकावरती. बॉलिंग मार्कवरती ऋतिकला पाहतोय. स्ट्राईक इनला बॅटर मिस्टर विकी आणि अक्षय हे 2 बॅटर आहेत. अक्षय आहे स्ट्राईकला. ओ काय बॉल टाकलाय. जबरदस्त भन्नाट वेग. यॉर्कर लेन. सबमरीन डिलेव्हरी. पक्या मामा काहीतरी संकेत देत आहेत खालून. मला वाटते रविवारपर्यंत पक्या मामा असतील की नाही हा प्रश्नचिन्ह राहिलाय.
कारण की रविवारी त्यांनी सांगितले की सूटबूट घालून ते या स्पर्धेकरता येतील. टीमची धावसंख्या 7 धावा 2 बॉल. जबरदस्त बॉलिंग अटॅक मॅच बनवलाय गोलंदाजाने ऋतिक आहे. आणि ऋतिक यासाठी ओळखला जातो एकतर भन्नाट वेग, यॉर्कर लेन, लाईन टू लाईन गोलंदाजी, एकाच टप्प्यावरती एकाच लाईनवरती नेहमी पाहिलंय. सेम डिलेव्हरी पुन्हा एकदा पायावरचा बॉल होता. पायचीतची अपील केली, लेग बाईटच्या माध्यमातून एक धाव. गोलंदाजाला ठाऊक आहे की विकेट मिसिंग बॉल आहे आणि म्हणूनच इथे लेग बाईटच्या माध्यमातून चारोखाने चित केलं होतं. थोडंसं पाहिलं तर इम्पॅक्ट विकेट हिटिंग आहे की नाही या गोष्टीचा विचार केला आणि विकेट मिसिंग बॉल होता. जबरदस्त बॉलिंग अटॅक लेग बाईटच्या माध्यमातून एक धाव 8 धावा मॅच बनवलाय ऋतिकने. हो पुन्हा एकदा भन्नाट वेग, तिखट मारा, स्पायसी बॉलिंग अटॅक ऋतिकच्या माध्यमातून काय गोलंदाजी केली जाते. येणारे बॉल आहेत टोटल 8. 8 मध्ये पाहिजे आहेत 13 धावा. 8 बॉल 13चा मॅच. जबरदस्त चित्त थरारक रोमहर्षक हाय व्होल्टेज 50-50 बॅलेन्स मॅच दोन्ही टीमच्या माध्यमातून. मोठा फटका खेळायचा, हवेत बॉल होता, मिड ऑफला बॉल आलाय, फिल्डर तिथपर्यंत पोहोचला. 1 रन कंप्लीट. संघर्ष करावा लागतोय या मॅच मध्ये आणि युवा स्टार सध्या स्टार चमकतायत. एक मोठा फटका हवाय बॅटिंग वाल्या झुंजार संघाला जो झुंज देतोय, जिद्दीने लढतोय. या ठिकाणी आगमन होत आहे साईजी बोकाळे साहेबांचं आणि त्यांचं करूया हार्दिक स्वागत. वेलकम साई बोकाळे, या आमच्या मुख्य मंचावरती येऊन आपण विराजमान व्हायचंय. साईनाथ बोकाळे साहेबांचं आगमन होतंय आणि त्यांचं करूया हार्दिक स्वागत. पायावरचा बॉल, रनआउटची संधी, बॉल उडालाय आणि इथे एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी. यस डेफिनेटली गेलाय रनआउटच्या माध्यमातून विकेट. मॅच मध्ये ट्विस्ट. टोटल धावा 10, येणारे बॉल 6. 6 मध्ये 11ची गरज. 6 बॉल 11ची गरज. आज जे खेळपट्टी बोलले ते गोलंदाजांच्या बाजूने बोलले. अचूक टप्पा, भेदक मारा, चांगली लाईन, चांगली लेंथ, चांगली फिल्डिंग राहिली तर या प्रकारे मॅच बनवू शकतो. आणि युवा स्टार भुईगाव यांचे स्टार चमकतायत. झुंजार संघ झुंज देतोय, शेवटपर्यंत झुंज देणारा हा झुंजारचा संघ आहे. कधी मॅच झुंजारकडे तर कधी भुईगावकडे. अटीतटीचा मॅच पाहतोय. जबरदस्त मॅच. 6 बॉल 11ची गरज. कंपल्सरी चेसिंग. बॉलिंग मार्क वरती दीपक. दीपक चमकेल की इथे स्ट्राइक एंडला बॅटर आहे मिस्टर आदित्य. चांगला फटका कव्हरला केलाय फिल्डरने. अगदी बॉडी टाकली तिथे आणि संपूर्ण बॉडी असल्यामुळेच कुठेतरी हाताला स्पर्श झालाय. शरीराचा संपर्क. 1 रन. 5 मध्ये 10 पाहिजे आहेत. या परिसरातील सर्व संघांमध्ये ज्याचा समावेश आहे. नेहमी आयोजकांच्या भूमिकेमध्ये पाहिलंय तुषार घुसेकर, पप्पी यांना आपण पाहतोय. एकही स्पर्धा नाही की तुषारच्या बिना झाल्या. 5 बॉल 10ची गरज. स्वीप केला आहे आणि इथे या बॉलला फेकलंय सरळ लॉंग लेग पट्ट्याच्या बाहेर. मच निडेड. हवा हवासा चौकार.
ग्लान्स केलं या बॉलला आणि पाठवलंय लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर. येतोय चौकार. 4 मध्ये 6 ची गरज. जबरदस्त मॅच मध्ये ट्विस्ट, कहाणी में ट्विस्ट. आणि इथे दोन्ही संघ त्या मंच सेट केलाय या मुकाबल्यामध्ये. जबरदस्त मॅच पाहतोय. आजचा दिवस जर पाहिला ना तर आर के धमाका बिग बॅश आणि या बिग बॅश मध्ये बिग ब्लास्ट होताना पाहिलंय. हा धमाका आज गाजवलाय प्रत्येक टीमने. आदिवासी एक गाव एक फॉर्मॅट आणि या फॉर्मॅटमध्ये प्रत्येक लढत शेवटच्या बॉलपर्यंत पाहिली. 4 बॉल 6चा मॅच. 21 ची गरज होती जिंकायला. आणि युवा स्टार भुईगाव संघ गोलंदाजी करतोय. झुंजार संघ 4 मध्ये 6 पाहिजे या संघाला. मॅच संपलेला नाही आहे. अजून एकदा हवेत बॉल. पकडोगे कॅच, जीतोगे मॅच. टिपलाय झेल, बॅटर होतोय फेल. अजून एक विकेट गॉन. सहाचा मॅच. जबरदस्त मॅच पाहायला मिळतोय. कहाणी में ट्विस्ट. आणि मैदानाच्या आतमध्ये आलाय न्यू बॅटर विशाल. या परिस्थितीमधून कशा प्रकारे संघाला विशाल बाहेर काढेल ना. एक विशाल फटका पाहिजे विशालच्या बॅट मधून. तर दीपक चमकावं लागेल या मॅच मध्ये. 3 बॉल 6चा मॅच. प्रेक्षक सांगतील की एक षटकार मॅच फिनिश. परंतु गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने जे प्रेक्षक आहेत ते सांगतील की 1 विकेट 1 डॉट बॉल मॅच. भुईगावच्या बाजूने एक मोठा फटका मॅच. झुंजार संघाच्या बाजूने सिंगल डबल डॉट बॉल विकेट की इतर गोष्टी. येणारे 3 बॉल 6चा मॅच. पुढचा बॉल बॉलिंग मार्क वरती. दीपक पुन्हा एकदा तयार. 3 बॉल 6ची गरज असताना ड्राईव्ह केलाय ऑन साइडला. मिड विकेटला बॉल जातोय. फिल्डर येतोय. थोडासा चाच पडलाय. फंबलिंग होतोय आणि 2 धावा कंप्लीट होतील की नाही हा प्रश्नचिन्ह. दीपांशू त्या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. नॉट आउटचा सिग्नल दिलाय. या 2 धावा. 2 या धावसंख्येने टीमची धावसंख्या पुढे येते. ते आतापर्यंत येणारे 2 बॉल 4ची गरज. विचार विनिमय केला जातोय टीमच्या दरम्यान. सध्याच्या घडीला जास्त चर्चा करू नका प्लीज. कोरोना व्हायरस गेलाय तरी अजून एक जपानला एक व्हायरस आलाय आणि सांगितले की 20 फेब्रुवारी नंतर तो लागू होईल. तर आज 20 तारीख आहे मला वाटते. तर थोडं लांबच राहा. एकत्र जास्त येऊ नका. चांगला मॅच. 2 बॉल मध्ये 4चा जबरदस्त चित्त थरारक थ्रिलर टाइम ऑन रोमहर्षकपणा या मॅच मध्ये. 2 बॉल 4चा मॅच. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल. शॉर्ट आर्म पुल. फिल्डर आहे. टिपलाय का झेल तर नाही. कॅच छूटा. दिल टूटा. मॅच छूटा. खराब एफर्ट्स. आज संपूर्ण रात्र या फिल्डरला झोप लागणार नाही आहे. कारण की हा कॅच इझी होता. इतकाही बॉल हवेत नव्हता. परंतु होत असते अंडर प्रेशर. या क्षणाला कॅच सुटलाय. अभिनंदन टीम झुंजार क्वालिफाय झाले. या बाय मध्ये हा संघ वरती येतोय. आजच्या दिवसातला अंतिम मॅच खेळताना दिसेल टीम झुंजार 11. झुंज दिले. काय मॅच झाला. काय कडक मॅच. आणि अगदी दीपेश दिंडेकर यांच्या मनासारखा मॅच. विजेता संघाला बाय. तर विजेता संघ कॉंग्रॅच्युलेशन. आणि या मॅचचा हिरो कोण आहे याची चर्चा आपण करणार आहोत. वन अँड ओनली प्रणीत. आपण आहात या मॅचचे हिरो. प्रणीत आपण यायचं मॅन ऑफ द मॅच.
राहुल घोसेकर यांना आपण पाहतोय पप्पी. साईनाथजी बोकाळे साहेबांना विनंती करेन की या आपण मॅन ऑफ द मॅच द्यायचा आहे. एक चांगले पॅकर म्हणून अनेक वेळा पाहिलंय साईनाथ बोकाळे, समाजसेवक, सफल उद्योजक. आणि साईनाथ बोकाळे साहेबांच्या शुभ हस्ते हा दिला जाईल मॅन ऑफ द मॅचचा हा मोमेंटो. हे पाहू शकता साईनाथ बोकाळे साहेबांच्या शुभ हस्ते. प्रणित करता जोरदार टाळ्या. 3 धावा देत 3 विकेट घेतल्यात आणि तोच ठरला या मॅचचा हिरो. वेल्डन प्रणित आणि कॉंग्रॅच्युलेशन तुमच्या टीमला. झुंजार संघाने चांगली झुंज दिली. हा संघ क्वालिफाय झाला आहे आजच्या दिवसातल्या अंतिम मॅच करता. या पुढील इनिंगमध्ये काही घडामोडी घडतील या आवाज ऐकूया. पाये गावातील सुपुत्र पाये गावाचा गोड आवाज व्हॉइस ऑफ भिवंडी निशांजी पाटील सरांचा. जाऊया डीजे कडे, देऊया डीजेला संधी. पे लेनी चाहिए. चला सामन्याला सुरुवात होते. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पंचांच्या भूमिकेमध्ये दीपेश दिंडेकर दादांना तुम्ही पाहताय आणि राहुल घुसेकर पंचांच्या भूमिकेमध्ये. तुषार घुसेकर पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सामना जर पाहिला तर एका बाजूला एनसीसी नायगाव आणि त्यांच्या विरोधात संघ पाहायला मिळतोय नवजवान नायगाव संघ. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पहिलाच बॉल प्रफुल्ल बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉल वरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पॉइंटला फिल्डर आहे त्या ठिकाणी. वाह व्हॉट अ कॅच. जबरदस्त झेल पाहायला मिळतोय आणि पहिला धक्का या मॅच मध्ये नवजवान नायगाव या टीमला बसतोय. फलंदाज बाद. सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्ही पाहताय GN11 वारके ग्रुप आयोजित आरके धमाका बिग बॅश 2026 या स्पर्धेचे मुख्य आयोजक दीपेशदादा दिंडेकर आणि त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसातील सुरू असलेला आणखी एक महत्त्वाचा सामना. एका बाजूला नवजवान नायगाव संघ मैदानावरती खेळतोय. बॅटिंग करत असताना पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त झाली. फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज मैदानावरती गौरव हा फलंदाज दाखल झाला. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर प्रथमेश बाद झाला. एका बाजूला विनायकला तुम्ही पाहताय मागील मॅच मध्ये काय जबरदस्त गोलंदाजी केली होती. मॅन ऑफ द मॅचचा हिरो विनायक राहिला होता, परंतु इथे बॅटिंग करत असताना चांगलं कार्य या मॅच मध्ये त्याला करावं लागेल. हो खोलात टाकला होता, फक्त ड्राईव्ह केला. कव्हर पॉइंटला त्या ठिकाणी फिल्डर पोहोचतायत. एकच धाव मिळेल. खोलवट टप्प्याची गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये सातत्याने आपण पाहिली आहे. या विकेटवरती गोलंदाजी करत असताना हाफ ट्रॅकरचा अगदी कमी वापर गोलंदाजाने केलाय आणि म्हणूनच की काय आजच्या दिवसामध्ये भरपूर सारे गोलंदाज यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळालेत. आज फलंदाजांना फारशी छाप या मैदानावरती सोडता आलेली नाही आहे. सातत्याने विकेट आपण पाहिलेत, परंतु गोलंदाजी अप्रतिम. वेगवेगळ्या धाटणीचे चेंडू टाकले गेलेत.
आणि फलंदाजांना जर पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये भरपूर सारे अवघड प्रश्न गोलंदाजाने विचारलेत. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा प्रफुल्ल, राईट आर्म ओव्हर द विकेट, स्ट्रायकिंग एंडला विनायक, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, तोच फलंदाज. हो, यावेळेस फुलटॉस बॉल पूर्णपणे लाईन मिस केली आहे. पंचांकडे लाऊड अपील, पंचांचा स्पष्ट नकार आणि लेगबाईच्या स्वरूपात इथे एक धाव मिळते. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 2 या आकड्यावरती. 2 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना तर इथून धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण 3 षटकांचा सामना आहे आणि 3 षटकामध्ये 30 पेक्षा जास्त धावा बनवण्याचा विचार करावा लागेल. यावेळेस मोठा फटका, फलंदाज गौरवच्या बॅट मधून बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, धमाकेदार षटकार. का खेळला ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. लवकर लाईन पिक केली आणि सरळ चेंडूला पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. अप्रतिम फटका, फलंदाज गौरवच्या बॅट मधून आक्रमण केलंय प्रफुल्ल वरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. यावेळेस देखील थोडेसे बॅकफूट लाले होते. स्ट्रोक साठी जागा बनवण्याचा प्रयत्न जरूर केलाय. वेगवान चेंडू होता, वेगामध्ये बीट केलं, पाय चाललेच नव्हते, फुटवर्कचा वापर झालाच नव्हता. इथे चेंडू आलाय डॉट. खऱ्या अर्थानं फलंदाजाचे पाय चालणं फार गरजेचं आहे. चेंडूच्या मिनिट वरती येऊन बॅटिंग करणं गरजेचं आहे. तसं काहीच झालं नव्हतं. मागील चेंडूवरती जागेवरून खेळण्याचा प्रयत्न आणि डॉट बॉल पाहायला मिळाला प्रफुल्लच्या माध्यमातून. यावेळेस देखील खोलात टाकला होता कव्हर पॉइंटला, चांगला ड्राईव्ह, परंतु आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. फिल्डर त्या ठिकाणी धावतात, बॅकअप चांगला आहे. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. रनिंग बिटवीन द विकेट अप्रतिम पाहायला मिळाली. गौरव आणि एका बाजूला विनायक या 2 फलंदाजांमध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 10 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा आतापर्यंत जर पाहिलं ना तर खेळ संपलाय आणि प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये नौजवान नायगाव या संघाने एका गडाच्या मोबदल्यामध्ये 10 धावा बनवल्यात. आणखीन 12 चेंडूचे खेळ बाकी आहे आणि इथून जर पाहिलं ना तर या 12 चेंडूंवरती भरपूर साऱ्या धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण दोन्ही संघ एकाच परिसरातील, एकाच गावातील, एकाच विभागातील एकमेकांच्या विरोधात खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे या मॅच मध्ये धावा बनवाव्या लागतील. यशस्वी क्रीडा स्पर्धा पहिल्या दिवसामध्ये भरपूर जास्त प्रेम क्रीडा रसिकाने ज्या स्पर्धेवरती केले ना त्या स्पर्धेचं नाव आहे RK धमाका बिग बॅश आणि खऱ्या अर्थानं चर्चेमध्ये राहिली आहे. या परिसरामध्ये अप्रतिम नियोजन आयोजन, दिपेशदादा दिंडेकर आणि त्यांच्या स्वप्नातील साकारलेली क्रीडा स्पर्धा, अप्रतिम आयोजन आपल्याला पाहायला मिळालंय. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 आतिशा गोलंदाजाला आणि स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं ना तर विनायकला तुम्ही पाहताय. इथून चांगला खेळ विनायकला करावा लागेल, जबाबदारी स्वीकारावी लागेल या मॅच मध्ये. हो, कमी गतीने चेंडू टाकलाय, चांगला ड्राईव्ह, मिड ऑफ क्षेत्रामध्ये केवळ चेंडूला ढकललाय. फिल्डर त्या ठिकाणी येतात, फिल्डिंग चांगली, फक्त सिंगल. छोट्या बॅकलिपचा वापर करण्यास फलंदाजाला भाग पडलं, कारण फुलर लेनचा चेंडू होता, शरीरापासून दूर ठेवला होता, रिचेबल चेंडू नव्हता. फक्त एकच धाव मिळाली विनायकला. विनायकच्या खात्यामध्ये 1 धाव आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 11 या आकड्यावरती. 11 धावा धावफलकावरती. राऊंड विकेट पुन्हा एकदा. यावेळेस ऑन दी ऑफ खेळलेत, परंतु कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डर येतात, प्रयत्न करतात. वाह, जबरदस्त फिल्डिंग, काय फिल्डिंग पाहायला मिळाली. अप्रतिम, बॉडीला स्ट्रेच केलं, शेवटपर्यंत चेंडूवरती लक्ष केंद्रित केलं. बॅकअप खराब आहे आणि तिथे 3 धावा मिळते. जिथे 2 धावा होत्या ना तिथे 3 धावा मिळाल्या, कारण बॅकअप खराब, गॅदर व्यवस्थित चेंडू करता आलं नव्हतं. 3 धावा, या 3 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 14 धावा आपल्याला पाहायला मिळतात या मॅच मध्ये. 14 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आतिश आतापर्यंत 2 चेंडूवरती 4 धावा त्याने खर्च केल्यात. विनायक पुन्हा एकदा बॅटिंग करण्यासाठी तयार आहे. यावेळेस जर पाहिलं तर कमालीचा स्ट्रोक, अगदी चेंडूला फ्लिक केलाय, पाठवलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
जबरदस्त फटका, स्टेप आउट झाले आणि तिथून चेंडूला फ्लिक केलाय. खोलवर टप्प्याने चेंडू होता खऱ्या अर्थानं आणि पुढे आले होते. तिथून जर पाहिलं तर फ्लिक करत असताना मोठा फटका विनायकच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 20 रन्स, 20 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. अतिशय या षटकामध्ये आतापर्यंत 10 धावा आलेत. फुलटॉस बॉल फक्त दिशा दिली ऑन साइडला. डीप मध्ये फिल्डर आहेत. फक्त 2 धावा मिळतील या चेंडूवरती. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते विनायकच्या माध्यमातून. मागील चेंडूवरती षटकार आला. इथे जर पाहिलं तर स्ट्राईक रोटेट केली, 2 धावा घेतल्यात. चांगली बॅटिंग करतोय सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघांना ठाऊक आहे सामना भरपूर मोठा आहे. जो संघ जिंकेल ना तर आजच्या दिवसातील शेवटचा सामना हा संघ खेळताना पाहायला मिळेल. त्यामुळे हा सामना भरपूर महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. गोलंदाज पुन्हा एकदा आतिश पुढे आलेत खेळण्यासाठी. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. वा, जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला आतिशच्या माध्यमातून. कमबॅक केले या चेंडूवरती. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना कमबॅक करणं गरजेचं आहे आणि तो कमबॅक मागील चेंडूवरती आतिशने केलाय. संघाची धावसंख्या 22 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे आणि आतापर्यंत 22 धावा धावफलकावरती बनल्यात. शेवटचा बॉल या षटकातील. बॉलिंग ट्रॅकवरती आतिश. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेस देखील पूल केलाय. पॉवरफुल स्ट्रोक. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. विनायकच्या बॅट मधून आणखीन धमाका आलाय. षटकार चंद्रगावाचा रणजित किनी दादा आहे फेमस. जुचंद्र गावाचा रणजित किनी दादा आहे फेमस. जुचंद्र संघाची धावसंख्या धावफलकावरती 28 धावा. आर के दादांच्या सन्मानासाठी अभिमानासाठी या स्पर्धेचं आयोजन आणि त्यांचंच गुणगान गाणारं संगीत आपण डीजे वादकाच्या माध्यमातून ऐकलं. आर के धमाका बिग बॅश तुम्ही पाहताय आणि आज या स्पर्धेतील पहिला दिवस आणि काय रंगतदार सामने आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. 28 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 10 धावा. मागील षटकामध्ये आतिशने तब्बल 18 धावा खर्च केल्यात. 2 षटकांचा खेळ संपलाय. 28 धावा धावफलकावरती बनवल्यात या मॅच मध्ये. नौजवान नायगाव या संघाने. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती दीपेश. वेगवान चेंडू ऐकण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. त्या ठिकाणी स्वतः गोलंदाज येतोय. कॉलिंगचा अभाव. यष्टीरक्षक आणि गोलंदाजामध्ये झेल घेण्यासाठी कॉलिंगचा अभाव जाणवला आणि ते झेलच कंप्लीट झालेला नाही. फक्त एकच धाव मिळेल. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे. ते 29 धावा धावफलकावरती आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर चांगला प्रयत्न केला होता. स्वतः गोलंदाज पोहोचले परंतु यष्टीरक्षक आणि या गोलंदाजामध्ये अजिबात कॉलिंग नव्हती. दीपेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर द विकेट. वेगवान चेंडू फ्लिक केला. इथे देखील पुलटॉस चेंडू होता. फक्त दिशा दिली आहे. एक धाव मिळाली. सेकंडचा कॉल त्या ठिकाणी विनायकने केलाय. वेगाने विनायक धावले. धावबद होतील का? ओहो, इथे देखील संधी होती. गॅदर करता आलाच नव्हतं चेंडूला. 2 धावा विनायकच्या खात्यामध्ये. काय जबरदस्त बॅटिंग करतो विनायक. अगदी रंगात आला. विनायकच्या बॅटवरती बॉल चांगल्या रीतीने येत आहेत. त्याचे आयसेट चांगले झालेले आहेत आणि चांगल्या रीतीने तो बॅटिंग करतो या मॅच मध्ये. षटकार चौकार देखील त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. एकेरी दुहेरी धाव देखील तो घेतोय आणि चांगली बॅटिंग. गोलंदाज दीपेश पुन्हा एकदा. यावेळेस देखील बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न. बॅकफूटला गेले. समोरच्या दिशेने केलेत परंतु तिथून जर पाहिलं तर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तेही 2 धावा. खराब फिल्डिंग. खराब फिल्डिंग. अतिशय खराब फिल्डिंग एनसीसी नायगाव या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते या मॅच मध्ये. दबाव टाकला विनायकने आणि खऱ्या अर्थाने फिल्डिंग करत असताना तो दबाव खेळाडूंवरती जाणवतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 33 धावा. काय जबरदस्त भागीदारी गौरव आणि विनायक या 2 फलंदाजामध्ये आपल्याला पाहायला मिळते. विनायकच्या बॅट मधून आतापर्यंत 2 षटकार आपण पाहिलेत. तब्बल 19 धावांवरती विनायक या मॅच मध्ये खेळतोय. इथे फुलटॉस बॉल. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु फिल्डर आहे वाईड ऑफ लॉंग ऑनला. कमालीचा झेल टिपलाय. फलंदाज विनायक निघालाय परतीच्या प्रवासाला. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. मिळतोय मान.
किनी दादा आहे फेमस जुचंद्र गावाचा रणजित किनी दादा आहे संघाची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे ती 33 धावा. आणखीन 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगल्या स्थितीमध्ये नौजवान नायगाव संघ आपल्याला पाहायला मिळतोय. काय जबरदस्त सुरुवात केली विनायकने, इम्प्रेस केलं. विस्फोटक आणि विध्वंसक खेळी त्याची पाहायला मिळाली. 2 षटकार या उभ्या मैदानावरती विनायकने दाखवले. नवीन फलंदाज मैदानावरती जयदीप आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु बॉलिंग ट्रॅकवरती जर पाहिलं तर दीपेश, चांगलं कमबॅक दीपेश करतो या षटकामध्ये. यावेळेस देखील फुलर लेनचा चेंडू होता समोरच्या दिशेने केल्याचा प्रयत्न. मिड ऑफला ड्राईव्ह केलाय. फिल्डर मिड ऑफला आलेत. फिल्डिंग चांगली केली आहे. सिंगलच मिळेल फलंदाज जयदीपला. इथून जर पाहिलं तर मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न फलंदाजांना करावा लागेल. कारण धावसंख्या जर पाहिली तर 34 धावा आतापर्यंत बनली आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 3 षटकांचा सामना, त्यामुळे जास्तीच्या धावा बनवण्याचा प्रयत्न फलंदाजांना करावा लागेल आणि तो प्रयत्न सध्याच्या घडीला मैदानावरती सुरू आहे. एका बाजूला जर पाहिलं तर गौरव, त्याने आतापर्यंत एकाच चेंडूचा सामना केलाय. खऱ्या अर्थानं गौरवच्या बॅटमधून देखील षटकार आलाय. त्याने देखील भरपूर साऱ्या चेंडूचा सामना केलाय. ऑन द राईज लॉंग ऑनला खेळलाय. फटका फसलाय आणि तिथे अप्रतिम झेल कंप्लीट करत असताना आणखीन एक फलंदाज बाद होतोय. In the mix. वो क्या है ना मच 34 धावा धावफलकावरती आणि 35 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये एनसीसी नायगाव या संघासमोर ठेवलेलं आहे. आणि आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया एक सुमधुर धावांचं टार्गेट या मॅच मध्ये पहिल्या डावामध्ये नौजवान नायगाव या संघाने 34 धावा बनवल्या आणि एनसीसी नायगाव या संघाच्या विरोधात 35 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने इथून जर पाहिलं ना तर 3 षटकामध्ये 35 धावा बनवायच्या आहेत. आज सामना जिंकण्यासाठी एनसीसी नायगाव या टीमला चांगली बॅटिंग करावी लागेल कारण भरपूर मोठं टार्गेट आहे. 3 षटकामध्ये 35 धावांचं या मॅच मध्ये. खऱ्या अर्थानं क्रिकेटचा खेळ बदलायला वेळ लागत नाही आणि खऱ्या अर्थाने वेळ बदलायला देखील वेळ लागत नाही. आणि बदललेल्या वेळेला आणि बदललेल्या खेळाला जर तुम्हाला मुठीत ठेवायचं असेल ना तर सावध, सजग आणि सतर्क राहावं लागेल. आणि या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना तर एनसीसी नायगाव या टीमला सावधरित्या कामगिरी करावी लागेल. चांगली कामगिरी करावी लागेल कारण 35 धावांचं टार्गेट. पहिल्या षटकामध्ये आक्रमण करावं लागेल. आणि एकंदरीत एका बाजूला संघ जर पाहिला तर नौजवान नायगाव संघ आजच्या दिवसामध्ये या संघाने 4 षटकामध्ये 23 धावा देखील डिपेंड केल्या होत्या दुपारच्या सत्रामध्ये. आणि खऱ्या अर्थाने इथून 3 षटकामध्ये 35 धावा या टीमला डिपेंड करायच्या आहेत. तर नक्कीच रंगतदार सामना असं आपल्याला पाहायला मिळणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. षटक क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज प्रथमेश आपल्याला पाहायला मिळतोय. सलामची जोडी मैदानावरती इंटर झालेली आहे. एनसीसी नायगाव या संघाची प्रफुल्ल आणि एका बाजूला रुपेश हे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. सलामची जोडी मैदानावरती. चांगली स्टार्ट या मॅच मध्ये द्यावी लागेल आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर चांगलं कार्य फलंदाजांना करावं लागेल या मॅच मध्ये.
35 धावांचं टार्गेट. प्रफुल्ल आणि रुपेश हे दोन फलंदाज मैदानावरती दाखल. षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी जर पाहिलं तर प्रथमेश हा गोलंदाज. प्रथमेशनं देखील या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. याही मॅचमध्ये प्रथमेशवरती विश्वास दाखवलाय कॅप्टनने आणि खऱ्या अर्थाने चांगली सुरुवात या मॅचमध्ये करावी लागेल. काय जबरदस्त क्रीडा स्पर्धा, क्रीडा रसिकांची गर्दी या स्पर्धेच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम नियोजन आयोजन दीपेशदादा दिंडेकर यांचं तुम्ही पाहताय. हो, राऊंड विकेटनं गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू वाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात सुरुवात झालेली आहे या मॅच मध्ये. येणारे 18 चेंडू 34 धावांची आवश्यकता आहे. पहिलाच बॉल प्रथमेशने वाईट बॉल टाकलाय. या मॅच मध्ये प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे एनसीसी नायगाव संघासाठी, कारण इथून जर पाहिलं तर धावा बनवण्याचा प्रयत्न सातत्याने करावा लागेल आणि तो प्रयत्न सध्याच्या घडीला दोन्ही फलंदाजांनी सुरू ठेवावा लागेल. परंतु प्रथमेश पहिलाच बॉल वाईट बॉल पाहायला मिळाला. लाईन खराब होती. दिशाहीन चेंडू. प्रथमेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस देखील पूल केलाय. पॉवर पूल होईल का? परंतु नाही. फटका फसलाय. वॉट अ कॅच. अप्रतिम झेल पाहायला मिळतोय आणि पहिला धक्का या मॅच मध्ये एनसीसी नायगाव या टीमला बसतोय. फलंदाज बाद. नवीन फलंदाज दीपेश मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पूल करण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये कमालीचा झेल पाहायला मिळाला. पहिला धक्का या मॅच मध्ये एनसीसी नायगाव या टीमला बसल्या. सुरुवात खराब झालेली आहे, परंतु प्रथमेशचं कौतुक करावं लागेल, कारण मोठा फटका खेळण्यासाठी फलंदाजाला इन्व्हाइट केलं आणि फिल्डिंग सेटअप कमालीचा होता. खऱ्या अर्थाने मी टाकलेला चेंडू कुठे जाऊ शकतो आणि तिथे फिल्डर उभं करणं ही देखील प्रगल्भता प्रथमेश यांची पाहायला मिळाली. इथून जर पाहिलं तर पायासमोरून या चेंडूला ड्राईव्ह केला. पॉईंटला त्या ठिकाणी फिल्डर आहेत. फॉरवर्ड पॉईंटला फिल्डिंग चांगली. फक्त एकच धाव या चेंडूवरती. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 2 या आकड्यावरती. 2 धावा दाफलकावरती. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर इथून जर पाहिलं तर फलंदाजाची कोंडी केली आहे आणि खऱ्या अर्थानं कोंडी फोडण्याचं कार्य फलंदाजांना करावं लागेल. इथून 2 मोठे फटके या षटकामध्ये हवेत बॅटिंग करत असताना एनसीसी नायगाव या टीमला, कारण 35चा चेस आहे या मॅच मध्ये आणि त्यामुळेच की काय इथून सुरुवात चांगली होणं फार गरजेचं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. प्रथमेश राऊंड विकेट. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे. चेंडूला सोडून दिले. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. पंच आमच्याकडे वळतायत. संघाची धावसंख्या 3 या आकड्यावरती. खराब चेंडू पाहायला मिळाला. दिशाहीन चेंडू होता आणि खेळण्याचा प्रयत्नच त्या ठिकाणी फलंदाजांनीच केलेला नाही आहे. स्ट्रायकिंग एंड वरती प्रफुल्ल आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा प्रथमेश राऊंड विकेट. यावेळेस देखील मोठा फटका. फलंदाज प्रफुल्लच्या बॅट मधून आलाय खरा, परंतु तोही फटका फसलाय. फिल्डर आहे डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. आणखीन एक झेल टिपलाय. फलंदाज बाद. पूल करण्याचा प्रयत्न. फटका फसला होता. स्क्वेअर लेग रिजनला कमालीचा झेल पाहायला मिळाला सलगचा. खऱ्या अर्थाने या षटकामध्ये दुसरा धक्का बसलाय एनसीसी नारंगी या टीमला. नवीन फलंदाज एनसीसी नायगाव या टीमला नवीन फलंदाज राहुल मैदानावरती दाखल झालाय. एनसीसी नायगाव संघ मैदानावरती खेळतोय आणि त्यांच्या विरोधात नवजवान नायगाव संघ मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला चेंडू. प्रथमेश काय गोलंदाजी करतायत. जबरदस्त गोलंदाजी. या षटकामध्ये धावा थांबवल्या आहेत. मोठे फटके आलेले नाही. फलंदाजांना संघर्ष करायला भाग पडलाय.
आदरणीय सन्माननीय दीपांशु तांडेल यांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. दीपांशु तांडेल आपण यायचं आहे. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे फटका फसलाय. फिल्डर आले त्या ठिकाणी. या षटकामध्ये तिसरा धक्का प्रथमेशने दिलाय. फलंदाजाला बाद केलाय. आणखीन एक धक्का. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजांनी केला, अपयशी ठरले आणि आतापर्यंत या षटकामध्ये 3 फलंदाजांना बाद केल्या. प्रथमेशने काय गोलंदाजी केली आहे, धारदार आणि भेदक गोलंदाजी त्याची राहिली आहे, प्रभावित केल्या. नियोजित ठिकाणी तो गोलंदाजी करतोय आणि पूर्णपणे डॉमिनेट केले फलंदाजाने या षटकामध्ये. संघाची धावसंख्या 3 धावा धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. प्रथमेश लेफ्ट आर्म अराउंड विकेट. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न विजयने केलाय, परंतु विजयचाही फटका इथे फसलाय. खऱ्या अर्थानं इथे चेंडू आलाय डॉट. षटकाची झाली आहे समाप्ती. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलेला आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 35 धावांचा पाठलाग करत असताना एनसीसी नायगाव या संघाने 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती फक्त आणि फक्त 3 धावा बनवल्यात. येणारे 12 चेंडू 32 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. एका बाजूला नौजवान नायगाव संघ अप्रतिम कामगिरी करतोय. आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेने आपला मापदंड ओलांडत असताना तब्बल 23 धावा देखील डिपेंड होताना आपण पाहिलेत. परंतु इथून जर पाहिलं ना तर ए स्ट्राईक करावं लागेल, लढावं लागेल, झुंजावं लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल, आक्रमकता दाखवावी लागेल. आणि आक्रमकता दाखवत असताना आक्रमकता ही क्षणभंगुरतेचा शाप नसते हे देखील सांगण्याचा प्रयत्न फलंदाजांना करावा लागेल. कारण येणारे 12 चेंडू 32 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये एनसीसी नायगाव या टीमला 16च्या सरासरीनं आतापर्यंत धावा बनवायच्या त्या मॅच मध्ये. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वरती जयदीप, परंतु स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तुम्ही पाहताय दीपेशला. गोलंदाज तयार. यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न. दीपेशचा फटकाही फसलाय, परंतु त्या ठिकाणी फिल्डर पोहोचतील का, नाही पोहोचणार. आणि तत्पूर्वी 2 धावा मिळतील या चेंडूवरती. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 5 या आकड्यावरती. येणारे 11 चेंडू 30 धावांची आवश्यकता. 11 चेंडू आणि 30 धावा या मॅच मध्ये एनसीसी नायगाव या टीमला हा सामना जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. काय सामना पाहायला मिळतोय, काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते नौजवान नायगाव या संघाच्या माध्यमातून. इथे देखील समोरच्या दिशेने उडवलाय, परंतु विनायक आहे त्या ठिकाणी. अप्रतिम झेल विनायकने टिपलाय, फलंदाजाला बाद केलाय. दीपेश देखील निघाल्या परतीच्या प्रवासाला, फलंदाज बाद. परंतु चांगला चेंडू पाहायला मिळतोय. इथून जर पाहिलं तर स्वतःवरला सिद्ध करावं लागेल, चांगली कामगिरी फलंदाजांना करावं लागेल. विश्वास दुसऱ्यावरती असला ना तर आपली कमजोरी बनते आणि विश्वास स्वतःवरती असला ना तर आपली ताकद बनते. ताकदवान खेळाडू मैदानावरती आहेत, परंतु तशी कामगिरी करता आलेली नाही आतापर्यंत एनसीसी नायगाव या टीमला. यावेळी चांगला ड्राईव्ह समोरच्या दिशेने खेळलेत. लॉंग ऑनला त्या ठिकाणी फिल्डर आहेत विनायक. फिल्डिंग चांगली विनायकांच्या माध्यमातून फक्त 1च धाव. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्या मॅच मध्ये धावा थांबल्यात. खऱ्या अर्थानं क्रिकेटचं पूरक समीकरण आहे. जेव्हा जेव्हा विकेट येतात ना तेव्हा तेव्हा धावा थांबतात आणि या मॅच मध्ये देखील तसंच काही झालंय. धावा थांबल्यात, धावा येत नाही.
यावेळेस देखील बॉल एंड बॅक ड्रॉईंग स्वतःच्या बॉलमध्ये चांगला प्रयत्न जरूर केलाय, परंतु झेल पकडू शकलेले नाही आहेत। इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातील। या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 8 धावा धावफलकावरती। 8 धावा काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे। फलंदाज या ठिकाणी संघर्ष करतायत, परंतु मेरिट वरती येऊन बॅटिंग करावी लागेल, मोठे फटके खेळावे लागतील, कारण या क्रीडांगणाचा जर आपण विचार केला ना तर फलंदाजांना नंदनवन ठरणारी खेळपट्टी आहे, परंतु आजच्या दिवसामध्ये फलंदाजांना फारशी साथ या विकेटनी दिलेली नाही आहे आणि गोलंदाज हवी होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। यावेळेस देखील समोरच्या दिशेने फोर्स केलाय, फिल्डर त्या ठिकाणी पुन्हा एकदा आलेत, आणखीन एक फलंदाज बाद होतो। या ठिकाणी फलंदाज विजय निघालाय परतीच्या प्रवासाला, फलंदाज बाद। संपलेला आहे। 35 धावांचा पाठलाग करत असताना एनसीसी नायगाव या संघाने धावफलकावरती धावा बनवले आहेत ते एकंदरीत 8 धावा। येणारे 6 चेंडू 27 धावांची आवश्यकता, खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे देखील खर्रा फटका पाहायला मिळतो। फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतायत, फक्त एकच धाव मिळेल। संघाची धावसंख्या धावफलकावरती जर पाहिली तर आतापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे ती 9 धावा, 5 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे। अगदी सामना दूर जात असताना एनसीसी नायगाव या संघापासून गोलंदाजी करत असताना पहिल्या डावामध्ये खराब गोलंदाजी राहिली, 34 धावा बनल्या 3 षटकामध्ये आणि काय जबरदस्त कामगिरी केली होती नौजवान नायगाव संघाने। यावेळेस देखील केल्याचा प्रयत्न, विनायक आपल्या गोलंदाजीवरती दमखम दाखवतोय, फलंदाजाला बाद केलाय, दबाव टाकलाय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथेही फटका फसलाय, फलंदाज बाद। गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती, विनायक राईट आर्म ओव्हर द विकेट, ओ फुलटॉस बॉल आणि याही चेंडूवरती मोठा फटका, परंतु हा फटका देखील फसला होता। फिल्डर त्या ठिकाणी होते, कॅच ड्रॉप, परंतु या मॅच वरती अधिराज्य आतापर्यंत गाजवलंय। एनसीसी नायगावच्या विरोधात खेळत असताना नौजवान नायगाव संघाने अप्रतिम कामगिरी केलेली आहे, पूर्णपणे डॉमिनेट केलाय विथ द बॅट विथ द बॉल आणि फिल्डिंग करत असताना देखील अप्रतिम कामगिरी राहिली नौजवान नायगाव संघाची। यावेळेस देखील मोठा फटका केल्याचा प्रयत्न, इथे देखील धाव एकच मिळेल, फक्त दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला नाही आहे, पूर्णपणे सरेंडर झाले त्या मॅच मध्ये एनसीसी नायगाव संघ, कारण बॅटिंग करत असताना जी सुरुवात हवी होती ना ती सुरुवात प्राप्त झाली नव्हती दबावाला फलंदाजांवरती, आणि गोलंदाजी जर पाहिली तर लाजवाब विनायक स्लॉग वरचं षटक हाताळतोय आणि या षटकामध्ये धावा बनवून देत नाहीये, चांगल्या धाटणीची गोलंदाजी, ओ फ्लाइट दिली, खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू पाहायला मिळतोय, फक्त या मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे। एक चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये। खऱ्या अर्थानं बॅटिंग करत असताना फलंदाजांना जर पाहिलं तर चेंडूच्या मिरिट वरती बॅटिंग करता आलेली नाहीये, मोठे फटकेच खेळता आले नव्हते आणि तो परिपूर्ण दबाव या मॅच मध्ये फलंदाजांवरती आपल्याला पाहायला मिळेल आणि ते सामना जिंकलेला आहे नौजवान नायगाव या संघाने। अप्रतिम कामगिरी, क्वालिटी दर्जाचं क्रिकेट, अप्रतिम लाजवाब खेळ पाहायला मिळाला नौजवान नायगाव संघाच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थानं या सामन्यामध्ये पूर्णपणे डॉमिनेट केलं एनसीसी नायगाव या संघाला। ज्या पद्धतीने बॅटिंग केली, ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, ज्या पद्धतीने फिल्डिंग केली, कमाल दाखवली या संपूर्ण सामन्यामध्ये। चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचे टॉस करण्यासाठी,
नवजवान नायगाव संघाचे कॅप्टन आपण देखील यायचं आहे आणि त्यांच्या विरोधात कुठला आहे? चला झुंजार संघाचं कॅप्टन आणि नवजवान नायगाव संघाचे कॅप्टन दोन्ही संघाचे कॅप्टन यायचे आहे. आदरणीय सन्माननीय तुलसीदास होळीकर असं आपण विनंती करतोय आपण यायचंय. आपल्या शुभ हस्ते टॉस करतोय तुलसीदास होळीकर आपण यायचंय आणि आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाणार आहे. आणि विनायक आपण यायचंय. मॅन ऑफ द मॅच हिरो राहिलेत विनायक. काय जबरदस्त कामगिरी मागील मॅच मध्ये देखील विनायकच मॅन ऑफ द मॅच हिरो. याही मॅच मध्ये विनायकच ठरलेत कारण अष्टपैलू खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. या ठिकाणी तुलसीदास होळीकर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. नवजवान नायगाव आणि झुंजार या दोन संघामध्ये टॉस जिंकलेला आहे नवजवान नायगाव संघाने आणि निर्णय कळवायचा आहे. विनायक यायचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. जबरदस्त कामगिरी विनायकने केली विथ द बॅट विथ द बॉल. खूप चांगला परफॉर्मन्स त्याचा पाहायला मिळाला. बॅटिंग करत असताना धावाही बनवल्या आणि गोलंदाजी करत असताना फलंदाजांना अवघड प्रश्नही विचारले आणि ते राहिलेले आहेत मॅन ऑफ द मॅच हिरो. अप्रतिम कामगिरी क्वालिटी दर्जाची कामगिरी अष्टपैलू खेळ आज जर पाहिलं तर विनायकने या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये दाखवलाय आणि पुन्हा एकदा तोच राहिलाय मॅन ऑफ द मॅच हिरो. आदरणीय सन्माननीय तुलसीदास होळीकर साहेबांना विनंती करतोय आपण यायचं पुन्हा एकदा आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण वितरित करायचा. एक जबरदस्त व्यक्तिमत्व तुलसीदास होळीकर यांना तुम्ही पाहताय आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय विनायकला. अप्रतिम कामगिरी विनायकने केली आहे आणि विनायक राहिलेला आहे मॅन ऑफ द मॅच हिरो या सामन्यामध्ये. संघाने आणि निर्णय कळवायचा आहे. नवजवान नायगाव संघाचा कॅप्टन लगेच आपण सामन्याला सुरुवात करतोय. आजच्या दिवसातील शेवट